आज आपल्या घरात छान असं वातावरण आहे, कारण आज आहे रामनवमी. तर आज रामनवमी आहे म्हणून खास असं वातावरण घरात छान प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. आणि ते घरातल्या पद्धतीने मी कोणत्या पद्धतीने साजरी करते आणि खास नैवेद्य काय बनवलेलं आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला व्लॉग बघूया पूर्ण शेवटपर्यंत. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. सकाळ झालेली आहे आणि म्युझिक चालू आहे, पण कॉपीराईट येईल का यश? झालं मेसेज झालं तर आवाज कमी झाला. तर चला करूया दिवसाची सुरुवात. आणि मी झटपट आता तुळशीची पूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं तर झालेलीच आहे. कपडे वगैरे धुवून झाले, आंघोळी वगैरे झालेल्या आहेत. आज रामनवमी आहे, तर रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला रामनवमीची मग छोटी मोठी म्हणजे आपली डेलीचीच पूजा वगैरे असणार आहे, रोजची जी करतो पूजा वगैरे त्याप्रमाणे. आणि आज गुरुवार आहे स्पेशली, म्हणून मग गुरुवारची पूजा वगैरे आणि मग घरातली जी कामं आहेत हे सगळं काय होणार आहे हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत. आज पलक घरी आहे, तर पलक झाडू वगैरे मारून घेते, म्हणजे तेवढंच काम कमी होऊन जातं. तर सकाळी सकाळी अशा पद्धतीने घरात कामं चालली असतात. यशने आंघोळ वगैरे केली आणि तो रेडी होतोय. त्याच्यानंतर पलकला आज हॉलिडे होता म्हणून ती घरी होती. ते थोडंफार झाडझूडवरचे कामं झाले की माझं कामही करायला सोपं होत असतं. तर पूजेची तयारी करून घेते. तुळशी मातेची पूजा करायची आहे. त्याच्या पूजा केल्याशिवाय दिवसाची सुरुवातच झाली नाही असं वाटत असतं. छान रामाची अशी मस्त गाणी आहेत ते लावायचे सोडून मग पलकला आमच्या खूप असते. चला आता पूजा करून घेते मी तुळशीची. आमचं डिस्कशन चाललं होतं ते म्हणजे घरात सतीश ते रोज सकाळी उठल्यावर छान अशी भक्तिमय गीत लावत असतात मोबाईलवर. तर श्रीरामांची गीतं वगैरे लावली होती, म्हणजे सॉन्ग लावले होते. पण ते बाहेर जे असतात ना डीजेवर वगैरे जे सॉन्ग लावतात त्या पद्धतीचे होते. म्हणून म्हटलं त्यांना की जरा छान असे गाणे वगैरे लावा, म्हणजे छानपैकी रामांचे. तर ते लावा किंवा मग मंत्र वगैरे लावा, मला तेच आवडतं. तर असं लावलं होतं म्हणून पलकलाही हसू येत होतं. म्हणून आमचं याच्यावर डिस्कशन चाललं होतं, हसणं वगैरे मग बोलणं. अशा पद्धतीचं वातावरण असतं सकाळी सकाळी घरामध्ये. कधी कधी मुलं असले की मग छान वातावरण अगदी छान होऊन जातं. कारण ते असले की मग आपली बडबड चालू असते, त्यांच्या मागेही चालू असतं, काही ना काही होत असतं. तर आता मी तुळशीची पूजा वगैरे करून घेत आहे इथे. आणि अशा पद्धतीने सुरुवात केली ना घरातलं वातावरणच अगदी चेंज होऊन जातं, बदलून जात असतं. अगदी पॉझिटिव्ह असं वाटायला लागतं. घरामध्ये छान असं भक्तिमय वातावरण होऊन जातं. नुसती तुळशीची पूजा जरी केली तरी खूप छान असं प्रसन्न वाटत असतं. आणि यश असल्यावर घरी म्हणजे देवपूजेचं आमचं तोच सांभाळून घेतो. म्हणून मी रोज सगळी कामं थोडीफार म्हणजे कपडे वगैरे आंघोळ वगैरे झाली की मग मी तुळशीला पाणी वगैरे तुळशीची पूजा वगैरे करून घेत असते. आणि मनालाही प्रसन्न असं वातावरण वाटत असतं. घरात अशा पद्धतीने पूजेचं वातावरण केलं ना, पूजा असली किंवा मग काही फेस्टिवल असलं त्या दिवशी अशा पद्धतीने काहीतरी सणवार आला की अशा पद्धतीने सगळं घरातलं वातावरण चेंज होऊन जातं. आता गुरुवारही आहे त्यातल्या त्यात. मग म्हटलं चला हळदीचं लेपन करून घेऊया. तसं मी शुक्रवारी करते, पण कधी कधी गुरुवारीसुद्धा करते. नाही शुक्रवारी केलं तर गुरुवारी 100% मी हळदीचं लेपन वगैरे उंबऱ्याला हे करत असते. तर अशा पद्धतीने आता इथे हळद वगैरे घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडासा कपूर वगैरे टाकून घेतला आणि आपल्या आज गोमूत्र वगैरे नव्हतं माझ्याकडे, मग पाणीच होतं आपल्या नाशिकच्या याचं पाणी होतं, गोदावरीचं. तिघं नद्यांचा संगम आहे, ते थोडंसं याच्यात टाकून घेतलेलं आहे. काढून घेतलं होतं, थोड्या पाण्यामध्ये मिक्स केलं आणि तेच पाणी मी यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर उंबऱ्याला मग छानपैकी हळदीचं लेपन वगैरे करून घेणार आहे मी इथे. उंबऱ्याला हळदीचं लेपन वगैरे केलं ना तर छान असं प्रसन्न वाटतं आणि निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात येत नाही असं म्हटलं जातं. आणि लक्ष्मी मातेचा आवडता रंग म्हणजे पिवळा. तर म्हणजे आपल्या नारायण भगवान जे आहेत त्यांना आवडता रंग म्हणजे पिवळा आहे म्हणून. आणि गुरुवार आहे आज
शुक्रवार जरी असला तरी उंबऱ्याला हळदीचं लेपन हे थोडंसं करावंच, खूप चांगलं असतं असं म्हटलं जातं. मग मीही करत असते, नेहमीच करते आणि नेहमी तुमच्यासोबत मी शेअरसुद्धा करत असते. तर अशा पद्धतीने मी करून घेत असते, अशा पद्धतीने हळदीचं लेपन लावते. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी इथे आता कुंकुने स्वस्तिकसुद्धा काढून घेतले आहे. थोडा वेळ हळदीचं लेपन लावल्यावर त्याला सुकू द्या, त्याच्यानंतर त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं आहे. तर मी ते सुकल्यानंतरच कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढून घेतलेले आहे. नंतर लगेचच रांगोळी काढण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे. म्हणजे रांगोळी अगदी मस्त अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे. त्याच्याशिवाय दरवाजाला शोभा नाही. रांगोळी वगैरे काढली की तुम्ही बघा इतकं सुंदर वाटायला लागतं आणि वातावरणसुद्धा चेंज होऊन जातं आणि खूप छान आपल्याला दरवाजाची म्हणजे अगदी बघतच राहावं असं वाटत असतं. अशा पद्धतीने तर मी पूजा वगैरे करून घेते, रांगोळी वगैरे काढून घेतली, उंबऱ्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे, दिवा वगैरे लावला, धूप वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने पूजा वगैरे करत असते. आणि सण असला किंवा नसला, आपली गुरुवारी किंवा शुक्रवारी हे दरवाजाला हळदीचं लेपन झालंच पाहिजे. तर आज छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि पुढे छान दिवा झाला. खूप छान मनाला असं प्रसन्न वाटत आहे आता. तर घरात आले आणि तुम्हाला सांगितलंच मी नाही की यश घरी असला की त्याला सवय लागलेलीच आहे. मी नेहमी तुमच्यासोबत दाखवतही असते, शेअर करत असते की तो देवपूजा वगैरे करून घेतो. मुलांना या पद्धतीने सवय लावल्या ना म्हणजे त्यांच्या अंगवळणी पडत असतात. तर अशा पद्धतीने काही सवय लावलेल्या आहेत त्या ज्या की ते करत असतो आणि छान पद्धतीने ते करून घेतो. आणि रोज त्याला म्हणजे प्रार्थना वगैरे जे सगळं काय असेल मंत्र वगैरे म्हणतो आणि अशा पद्धतीने मम्मीचा पप्पांचा नमस्कार वगैरे करत असतो दोघी टाईम. छानपैकी संध्याकाळी शुभंकरोती वगैरे सुद्धा म्हणतो त्याची आणि त्याला सवय पडलेली आहे. तर तो बरोबर करतो, न सांगता काहीही करत असतो. तर ही गोष्ट अगदी छान आहे. त्याच्यानंतर म्हणजे तो तसा प्रत्येक गोष्टीत हुशार आहे. आणि चला आता स्वयंपाकाचा टाईम झालेला होता म्हणून ही सगळी तयारी करून घेतलेली आहे. कांदा वगैरे कट करून घेतला, डाळ भात चपाती आणि अशा पद्धतीने स्वयंपाक होणार आहे आज. आणि छानपैकी असं शिरासुद्धा बनवून घेणार आहे. पण थोडक्यात थोडं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आता इथे मी भाजी बनवायला घेतलेली आहे आणि त्याच्या साईडला डाळसुद्धा बनवून घेत आहे. तर आता इथे डाळ बनवत आहे मी. डाळीला तडका वगैरे देणार आहे. डाळ वगैरे शिजवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर साईडलाच दोघी कढया मी ठेवून घेतल्या आहे, भाजीसाठी पण आणि डाळ बनवण्यासाठी पण. मोठ्या कढईत डाळ बनवणार आहे आणि छोट्या कढईमध्ये भाजी बनवून घेणार आहे. छानपैकी चवळीची भाजी बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी तेल टाकून घेतलं होतं, जिरं टाकलं आणि कांदा कट केलेला बारीक तो टाकून घेतलेला आहे. 3 कांदे मीडियम साईजचे बारीक कट करून घेतले होते. आणि इकडे मी थोडीशी राई टाकून घेतली, तडतड झाली. त्याच्यानंतर जिरं टाकून घेतलं, त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, तीसुद्धा छान लाल होऊ दिली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे, अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी शिजवलेली डाळ असते, थोडेसे टोमॅटो कट करून घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेणार आहे मी इथे. आणि डाळीमध्ये सुद्धा मी इथे 1 ते 2 टोमॅटो शिजवताना टाकत असते. डाळीमध्येच थोडंसं मीठ, हळद अशा पद्धतीने टाकून देते आणि डाळ शिजवून घेतलेली असते. आणि थोडासा टोमॅटो कट करून इथे टाकून घेतलेला आहे मी. मिक्स करून घेणार आहे. कढीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे मी इथे. आणि कढीपत्ता मी इथे एकदम बारीक असा तोडून टाकते हाताने की जेणेकरून त्याचा फ्लेवर अगदी छान असा रिलीज होतो. आणि त्याच्यानंतर डाळ टाकून घेतलेली आहे शिजवलेली, छान मिक्स करून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकून घेते. शिजवताना मीठ टाकल्यावर मग नंतर अगदी थोडंफारच आपल्याला टाकावं लागतं मीठ. आधी टाकलेलं असतं, मग आपण थोडंसं पाणी वगैरे वाढवतो त्याच्यासाठी. मग अशा पद्धतीने डाळीला तडका वगैरे देऊन झालेला आहे, त्याचा वघार करून घेतला. आता भाजीला वघारून घेत आहे मी इथे. छान कांदा लाल वगैरे झाला, त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे टाकून घेत आहे आणि डेली रुटीनचे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहे. आणि थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, हळद
आणि धना पावडर थोडी थोडी जास्त 2 ते 2.5 चमचे मी टाकत असते. मी नेहमी धना पावडर थोडी जास्त यूज होते माझ्याकडे. तुम्हाला जे तुमच्या पद्धतीने जसा करत असाल त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी लगेचच टाकायचं की जेणेकरून सगळे मसाले जळत वगैरे नाही आणि छान असे त्यांना तेल वगैरे सुटतं. तर थोडंसं पाणी जर टाकलं ना आणि छान त्यांना असं होऊ दिलं की छान असं वर तवंग आलेला असतो तेलाचा आणि मग छान त्याला तेल सुटतं, बघू शकताय तुम्ही. त्याच्यानंतर जी शिजवलेली चवळी होती ती टाकून घेणार आहे. कोरडीच भाजी करणार आहे मी इथे आणि छान मिक्स करून घेणार आहे. म्हणजे अगदी नॉर्मल असा रस्सार ठेवणार आहे. एकदम घट्ट सुकी एकदम पण नाही आणि एकदम पातळ पण नाही. अशा पद्धतीची भाजी म्हणजे डाळ भातासोबत अगदी छान लागते खाण्यासाठी. आणि त्याच्यानंतर थोडीफार टिफिनमध्ये सुद्धा दिली जाईल सतीशन त्यांना, कारण ते ड्युटीवर जाणार आहेत त्याच्यासाठी. मग अशा पद्धतीने भाजी वगैरे बनवून घेतली म्हणजे दोघेला यूज होईल ती. आणि डाळ भात वगैरे सगळं झालेलं आहे बनवून. आणि चपाती सगळ्यात आधीच बनवून साईडला ठेवून दिली, म्हणजे त्याच्यानंतर हे सगळे वस्तू बनवले ना की लगेचच मग नैवेद्याचं ताट वगैरे सगळं करून घेईल मी. मग अशा पद्धतीने भाजी वगैरे सुद्धा करून झाली आणि खूप टेस्टी अशी भाजी झाली होती. स्वयंपाक माझा झालेला आहे, बाकीचं करून झालेलं आहे. आणि रामनवमी आहे तर त्या निमित्ताने रामांना जो आवडतो आणि ज्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर साऊथमध्ये आणि महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी जे बनवलं जातं पेय, जे रामांना खूप प्रिय होतं, ते मी बनवून घेणार आहे. त्याचं नाव आहे पानकम. तर चला कसं बनवायचं आहे, अगदी सोपं आहे आणि या कडकडत्या उन्हाळ्यात तर खूप उपयुक्त आहे ते पिण्यासाठी. तुम्ही जर उन्हातून वगैरे आलं तर नक्कीच ते बनवून तुम्ही पिऊ शकता. पण आपण खास आज रामनवमीच्या निमित्ताने ते बनवणार आहोत. तर चला कसं एक बनवून घेऊया. तर सगळ्यात आधी बघून घेऊया आपल्याला ते पानकम बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. इथे गूळ आहे, इथे तुळशीची पानं लागणार आहेत, इथे सुंठ पावडर घेतलेली आहे, इथे ब्लॅक पेपर आहे म्हणजे काळ्या मिरीची पावडर आहे आणि इथे एलचीची पावडर, मी एलची कुटून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने हे 5 पदार्थ आपल्याला लागणार आहे. आणि 6वा पदार्थ आहे ते म्हणजे पाणी. तर पाणी आपल्याला थंड पाणी याच्यामध्ये घेऊन घ्यायचं आहे. तुम्हाला जितक्या क्वांटिटीत बनवायचं त्या क्वांटिटीत तुम्ही बनवू शकता. याच्यात गूळ टाकून घ्यायचा आहे. 2 चमचे आपण इथे गूळ घेऊन घेणार आहोत. हा जो गूळ आहे ना थोडासा वितळून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये. आता याच्यामध्ये थोडीशी आपल्याला सुंठ पावडर टाकून घ्यायची आहे, थोडीशी ब्लॅक पेपर काळ्या मिरीची पावडर, त्याच्यानंतर ही एलची पावडर आहे ती सुद्धा टाकून घ्यायची, तुळशीची पानं जितकी जास्त टाकशाल तेवढी खूप चांगलं आहे. सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे याच्यात आपल्याला थोडासा अगदी एवढा भीमसेनी कपूर हा टाकून घ्यायचा आहे. हा अगदी उपयोगाचा असतो याच्यामध्ये आणि हा टाकला जातो आवर्जून. तर हा थोडासा आपण इथे टाकून घेऊया. हे सगळं साहित्य आपण टाकून घेतलेलं आहे ना, हे सगळं छानपैकी इथे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. आपलं इथे पानकम तयार आहे नैवेद्यासाठी. खूप टेस्टी आणि खूप छान असं लागणार. तर हे पानकम हे आपण नैवेद्यासाठी बनवून घेतलेलं आहे, श्रीरामांसाठी नैवेद्य दाखवायचं. तर तुमच्याकडे हे या पद्धतीने बनवलं जातं की नक्की मला कमेंटमध्ये सांगा. साठी बनवून घेतलेलं आहे तर तुमच्याकडेही बनवलं जातं की नक्की सांगा. मी सुद्धा हे यूट्यूबवर व्हिडिओ मग इंस्टावर रील बघितले ना तर त्याच्यातूनच मी पण बघून बनवत आहे. ॲक्च्युली तसं म्हणायला गेलं तर फक्त गुळाचा वगैरे मग आपण जो घरात स्वयंपाक वगैरे केला जातो ना त्याचाच नैवेद्य मी दाखवत असते. म्हणजे आपण जी घरातल्या घरात साजरी करत असतो. आणि तसंही बघायला गेलं तर माझ्याकडे श्रीरामांचा फोटो वगैरे नाहीये, मी आता तुम्हाला पूजा करेल ते दाखवणारच आहे. पण आपण म्हणत असतो की श्री स्वामी समर्थ, मग कृष्ण भगवान आहे, बाळकृष्ण आपल्या देवाऱ्यात असतातच. तर आपण थोड्यात थोडे होईना घरातल्या घरात आपण जशी रोजची देवपूजा करतो ना त्याचप्रमाणे पूजा करून आपल्याला हे सगळं नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. तसंही म्हटलं गेलं की आज नवमी आहे, आता अष्टमी आहे, तर अष्टमीचाही नैवेद्य दाखवायचा होता देवीला. तर त्याच्यासाठी पण आज हे खास मी इथे बनवलेलं आहे पहिल्यांदा. तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा. तर चला पुढची पूजा वगैरे करून घेऊया आपण.
सगळ्यात आधी तर इथे पूजेची मांडणी वगैरे करून घेत आहे मी. इथे पाट वगैरे मांडून घेतलेला आहे. बाकीचे देव पूजा वगैरे तर सकाळची आपली डेलीची होऊन गेलेली आहे. त्याच्यानंतर म्हटलं चला देवीचे फोटोही आपण खाली ठेवून घेऊया पाटावर. आणि त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा फोटोही ठेवून घेतलेला आहे महाराजांचा मी इथे. आणि त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती आहे ती सुद्धा इथे ठेवून घेणार आहे आणि त्याची पूजा वगैरे करून घेणार आहे. छान अभिषेक वगैरे करून घेणार आहे मी इथे. सकाळी झालेलाच आहे पण म्हटलं चला आता छानपैकी असं पाटावर वेगळ्या पद्धतीने मांडून घेऊया आणि मग पूजा वगैरे करून घेऊया. आता बघूया नेक्स्ट इयरला कधी श्रीराम भगवानांची मूर्ती वगैरे किंवा मग जरासा फोटो वगैरे घेतला जाईल तर नक्कीच पुढच्या वर्षी त्याच्यापुढे छान अशी पूजा वगैरे मांडूया. पण देव एकच असला तरी देवाचे अवतार अनेक असतात पण देव एकच असतो. म्हणून आपण महाराजांचे सुद्धा म्हटलं जातं की बहुतेक अवतार ते नारायण भगवानांचेच अवतार होते. म्हणून त्यांनी बहुतेक अवतार म्हणजे त्यांच्यामध्ये सगळे रूप होते देवाचे. एकच देव आहे म्हणून आपण त्यांची पूजा वगैरे करत असतो. तर तुळजाभवानी मातेचा फोटोही ठेवलेला आहे. अष्टमी आहे, नवमी आहे, अशा पद्धतीने मिक्स आहे. तर म्हटलं चला छानपैकी अशी पूजा होईल आणि काय आपल्याला सेवा करून घ्यायची आहे तीही केली जाईल. तर आता इथे नैवेद्य दाखवून देते आहे. बघू शकताय तुम्ही चपाती, भाजी, डाळ, भात आणि गोडामध्ये शिरा बनवून घेतला होता गव्हाच्या पिठाचा. तो सुद्धा राम भगवानांना आवडत होता म्हणून बनवून घेतलेला आहे आणि त्याचा नैवेद्य दाखवून देत आहे. आणि जे पानकम बनवून घेतलं त्याचासुद्धा नैवेद्य मी इथे दाखवून घेत आहे. तर रामनवमी ही श्रीराम यांचा जन्म उत्सव म्हणून मोठ्या याच्यामध्ये साजरी केली जात असते. हा सण अधर्म धर्माचा आणि असत्यावर सत्याचा विजय मानला जातो. प्रभू रामांना त्यांच्या सत्यनिष्ठा आणि आदर्श जीवनामुळे मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हटले जाते. पानकम हे गूळ, पाणी, सुंठ आणि वेलची वापरून बनवलेले एक पारंपरिक दक्षिण भारतीय पेय आहे. श्रीराम हे आवडीने पेत असत असं म्हटलं जातं. रामनवमीला ते अर्पण करण्यामागे हेच खास कारण आहे. कारण हिंदू परंपरेनुसार पानक हे श्रीरामांचे अत्यंत प्रिय असे मानल्यामुळे त्यामुळे त्याच्यात जन्मोत्सवाच्या दिवशी हा नैवेद्य खास दाखवला जातो. त्याच्यामागे कारण म्हणजे ऋतूबदल होतो आणि शरीराला याच्यापासून थंडावा मिळतो. गूळ आपण नेहमी उन्हाळ्यात खात असतो. सुंठ, वेलची हे सुद्धा शरीराला थंडक देतात म्हणून हे त्यांचं आवडतं पेय होतं. तर अशा पद्धतीने आजचा हा दिवस खूप छान असा साजरा झाला. साध्या सिंपल पद्धतीने मनाला अगदी प्रसन्न देणारं वातावरण घरामध्ये तयार झालं. तर तुम्हाला आजचा हा दिवस कसा वाटला आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने रामनवमी साजरी करता, विशेष काही तुमच्या गावामध्ये होत असेल तर ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.